मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आपण बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहोत आणि यामध्ये आपण महारिव्हिजन सुरू केलेली आहे। आपण इतिहास हा विषयाची महारिव्हिजन सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण पहिले प्रकरण जे आहे त्याची सविस्तर उत्तरे लिहा हे बघितलेले आहेत। आता दुसऱ्या प्रकरणातील आपण भारतीय परंपरा हे जे तुमचे प्रकरण आहे दुसरे त्याचे सविस्तर उत्तरे लिहा आज आपण पाहणार आहोत। ओके, तर बघूयात दुसरे प्रकरण भारतीय परंपरा। त्यातील पहिले सविस्तर उत्तर लिहा आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय। आता नेमकं मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर काही आपल्याला समजलं असेल की नावातच मार्क्स यांचं नाव आहे, त्यांच्या विचारावरून तयार केलेलं असू शकतं वगैरे काहीही असू शकतं। तुम्हाला काहींना समजलंही असेल। तर आता आपण बघणार आहोत मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय। तर बघा, उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहिणार आणि पहिल्यांदा इथे दिलेलं आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवीन वैचारिक प्रवाह आढळून येतात। बघा, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवीन वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यातच मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे। कशामध्ये, तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात नवीन विचार किंवा वैचारिक प्रवाह आढळून येतात, त्यामध्ये कोणाचा समावेश आहे, तर मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह त्यामध्ये आढळून आला आहे। तसेच मग आता त्यामध्ये पहिला पॉइंट तुम्ही लिहिणार, मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिला गेला आहे। कशावर भर दिला गेला आहे, तर वर्गसंघर्षावर मार्क्सवादामध्ये भर दिला गेला आहे। मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले आहे त्यालाच मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात। ओके, बघा, जसं मी बोलली तसंच याचा अर्थ होतोय की मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केलं गेलं आहे। ओके, मार्क्सचे जे विचार आहेत त्यांच्यावर जे लेखन केलं गेलं आहे त्यालाच मार्क्सवादी इतिहास लेखन असं बोलतात। कार्ल मार्क्स यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यावर त्यांचे विचार जे आहेत त्याच्यावर लेखन केले गेले आहे आणि त्यालाच मार्क्सवादी इतिहास लेखन असं म्हणतात। दुसरा पॉइंट आहे तुमचा, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे किंवा विचार केलेला आहे। बघा, तर त्यामध्ये कोणाचा समावेश आहे, तर मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा काय आहे, विचार केला गेला आहे किंवा उल्लेख आहे। तसेच तिसरा पॉइंट आहे, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे। बघा, मार्क्सवादी इतिहास लेखनाचे सूत्र इथे दिलेले आहे, म्हणजे काय त्यांचं काम आहे, तर प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे त्यांचे मुख्य सूत्र आहे। मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला। भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येत आहे। बघा, त्यांनी काय सांगितले की मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला, पण ते भारताच्या बाहेरचे होते, म्हणून भारतात कोणी केलेला आहे, त्यांनी सांगितले की भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी केलेला आहे असं त्यांनी दिलेलं आहे। अशा प्रकारे पहिला प्रश्न आपण बघितला, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय बघितलं, त्यातील पॉइंट आपण बघितले, 3 मुद्दे आपण बघितले त्यावर आधारित। आता दुसरा प्रश्न बघूयात आपलं, इतिहासचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा। तुम्हाला आता प्रश्न विचारलेला आहे, इतिहासचार्य वी का राजवाडे जे आहेत त्याचे इतिहास लेखनातील योगदान आपल्याला स्पष्ट करायचं आहे। उत्तर लिहिणार आपण, बघा, भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, इतिहास लेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे आहे। आता कशामध्ये त्यांचं नाव आहे, तर बघा, भाषाशास्त्र तसेच व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यामध्ये काय आहे, त्यांचं मूलभूत संशोधन करणारे ते वी का राजवाडे हे आहेत आणि त्यांचे योगदान आता आपण बघणार आहोत। पहिलं आहे, राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले आहे। बघा, काय आहे की राजवाडे जे आहेत, वी का राजवाडे यांनी काय केले की मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड काय केलेत, संपादित केलेत। दुसरं कार्य आहे त्यांचा, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार त्यांनी मांडला। इतिहास म्हणजे काय, तर भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन असं त्यांनी विचार मांडलेला आहे। पुढे आहे तिसरं, केवळ राजकीय घडामोडी
सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्यात हकीकती म्हणजेच इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. बघा, त्यांनी हेही सांगितलेले की फक्त राजकीय घडामोडी किंवा सत्तांतरांसाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांचीच हकीकती म्हणजेच इतिहास नव्हे असे त्यांनी मत मांडले आहे. चौथं पॉईंट आहे की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. त्यांनी महत्त्वाचा विचार इथे त्यांचा लिहिलेला आहे की आपला जो इतिहास आहे तो आपणच लिहिला पाहिजे असं त्यांनी इतिहासकारांना सांगितलं. 5 नंबरचं आहे, अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. ते ठाम होते की अस्सल कागदपत्र म्हणजे जो खरा पुरावा असेल त्या आधारेच इतिहास लिहिला गेला पाहिजे. 6वं आणि महत्त्वाचं त्यांचं आहे की स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध असलेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासचार्य राजवाडी यांनी केले ऐतिहासिक रेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे. बघा, स्थळ, काळ आणि व्यक्ती या त्रयींनी म्हणजे या तिघांनी बद्ध असलेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायलाच हवे असे त्यांचे मत होते. आता इथे वि. का. राजवाडे यांचं आपल्याला कार्य किंवा त्यांचे योगदान आपल्याला स्पष्ट करायला सांगितले होते. तर आपण इथे बघितलेले आहेत की आपण 6 मुद्दे त्यांनी केलेले बघितले, त्यांचे कार्य योगदान आपण बघितले. ते 6 महत्त्वाचे त्यांची मतं आहेत किंवा लेखन आहे. त्यामुळे इथे दिलेलं आहे की इतिहासचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला नेहमीच मोठे योगदान आहे. हे तुमची शेवटची ओळ असणार आहे. ओके, तिसरा प्रश्न बघूयात. वंचितांच्या इतिहास लेखनातील फुले, आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा. बघा, तिसरा प्रश्न आपला काय आहे की वंचितांच्या इतिहास लेखनातील काय सांगितले तुम्हाला, फुले आणि आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करायला सांगितलेले आहे. मग उत्तरमध्ये आपण पहिले लिहिणार की समाजाच्या, आता तिथे तुम्ही लिहू शकता की फुले आणि आंबेडकर, वंचितांच्या इतिहास लेखनातील फुले आणि आंबेडकर यांचे कार्य, आणि मग डॅश करून हे पॉईंट तुम्ही लिहिले तरीही चालते. मग पहिलं आहे समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपरांचा इतिहास म्हणजेच वंचितांचा इतिहास होय. बघा, वंचितांचा इतिहास म्हणजे काय, तर समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपरांचा इतिहास. दुर्लक्षित समूहाचा म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही असा समाजाचा समूहाचा लोकपरंपरांचा इतिहास म्हणजे वंचितांचा इतिहास. दुसरा मुद्दा आहे वंचितांच्या इतिहासाचा विचार 19व्या किंवा 20व्या शतकात फुले व आंबेडकर यांनी आपल्या लेखनात मांडला आहे. आता त्यांनी इथे सांगितलेलं आहे की वंचित जे आहेत, वंचित समाज जो आहे त्यांच्या इतिहासाचा विचार फक्त फुले आणि आंबेडकर यांनी 19व्या आणि 20व्या शतकात मांडलेला आहे, त्यांच्या लेखनामध्ये मांडलेले आहेत. तिसरं आहे गुलामगिरी या ग्रंथात महात्मा फुले यांनी माझातील शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. गुलामगिरी हे त्यांचं ग्रंथ आहे महात्मा फुले यांचं, आणि त्यांनी त्यामध्ये माझातील शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलेला आहे. 4 नंबरचा मुद्दा आहे तुमचा धर्माच्या, जातीच्या आणि परंपरांच्या नावाखाली होणारे स्त्रियांचे आणि शूद्रांचे शोषण कसे होते हे त्यांनी दाखवून दिले आहे. बघा, चौथा पॉईंट पण महत्त्वाचा आहे की ते धर्माच्या, जातीच्या आणि परंपरांच्या नावाखाली काय सांगितले, स्त्रियांचे आणि शूद्रांचे कसे शोषण होते हे त्यांनी दाखवून दिलेले आहे त्यांच्या लेखनामध्ये. पुढे आहे 5वं, भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असूनही भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष झाले हे डॉक्टर आंबेडकरांनी दाखवून दिले. भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असूनही भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष झाले हे डॉक्टर आंबेडकर यांनी काय केले, दाखवून दिले आहे वंचित समाजांबद्दल. 6वं आणि महत्त्वाचं आहे की दलितांवरील अन्याय हाच विषय त्यांच्या सर्व लेखनाचा गाभा होता. बघा, बाबासाहेबांबद्दल किंवा आंबेडकरांबद्दल इथे दिलेलं आहे, त्यांनी दलितांवरील अन्याय हाच त्यांच्या विषयांचा काय होता, तर सर्वात लेखनाचा गाभा होता, सुरुवात होती, म्हणजे महत्त्वाचा भाग होता. हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे 2 ग्रंथ त्यांच्या इतिहासावरच आहेत. 2 ग्रंथ जे आहेत, द हू वेअर द शूद्राज अँड द अनटचेबल्स हे 2 ग्रंथ कोणावर आहेत, तर वंचितांच्या इतिहासावरच लिहिले गेले आहेत. ओके, आता आपण तिसरा आणि शेवटचा प्रश्न बघितला, वंचित समाजाच्या लेखनाबद्दल आपण बघितलं. फुले आणि आंबेडकर यांनी लिहिलेली कार्य आपण स्पष्ट केलेली आहेत.
ओके, अशा प्रकारे आपण दुसऱ्या धड्याची रिव्हिजन करत होतो आणि ती आपली सविस्तर उत्तरे लिहा आपण आता दुसऱ्या प्रकरणावर आधारित बघितलेले आहेत महत्त्वाचे. आपण इथे आपली व्हिडिओ स्टॉप करत आहोत आणि तिसऱ्या प्रकरणातील ही महत्त्वाचे आपण जे प्रश्न आहेत ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.